नमस्कार, मी डी एस लोखंडे पाटील. चालू वार्तामध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. माझ्या पाठीमागं तुम्ही एक व्हिडिओ पाहताय. हा व्हिडिओ पुण्यामधला आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये असं दिसतंय की झाडामधनं पाणी येते. हे लोकांच्या लक्षात आल्यानंतर लोकांनी तिथे लगेच पूजा अर्चा एक चमत्कार समजून तिथे पूजा करण्याचा प्रयत्न केला. बऱ्याचशा गोष्टी झाल्या. ही एक अंधश्रद्धा आहे आणि ज्या वेळेस समाजामध्ये अशा प्रकारची अंधश्रद्धा फैलावते त्यावेळेस समाजाला त्या गोष्टीची काही बऱ्याच वेळा हानी होते. त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आपण पाहू शकता. आता ह्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही बघितलं तर ह्या झाडाला पुजलेलं दिसतं, हार घातलेला दिसतो. म्हणजे थोडक्यामध्ये लोकांनी ह्या गोष्टीला चमत्कार समजला. ऍक्च्युली काय होतं की ह्या झाडाच्या खालून एक पाईपलाईन गेलेली आहे पाण्याची आणि तो पाईप फुटला आणि त्याचं प्रेशर हाय असल्यामुळे त्याच्या खोडामधनं वरनं पाणी खाली गळत होतं. ही त्याची रियालिटी आहे. पण लोकांनी ह्या गोष्टीला चमत्कार समजला आणि हा चमत्कार अंधश्रद्धेमध्ये ह्याचं रूपांतर झालं. अंधश्रद्धेमध्ये कोणत्याही गोष्टीचं रूपांतर झाल्यानंतर समाजाला काही गोष्टीची हानी सोसावी लागते. त्यामध्ये मानसिक असेल किंवा वैचारिक असेल किंवा सामाजिक दुरावा असेल, आर्थिकदृष्ट्या असेल, ह्या सगळ्या गोष्टी समाजाला त्या सोसाव्या लागतात आणि कधी कधी ह्या अंधश्रद्धेच्या नावाखाली, चमत्काराच्या नावाखाली माणसाची पिळवणूक पण होते. अशा बऱ्याचशा घटना घडलेल्या पण आहेत. त्यामुळे कोणतीही गोष्ट त्याच्या खोलापर्यंत जाऊन समजून घेतली तर माणूस अंधश्रद्धेपासून बचावू शकतो. हे माझं वैयक्तिक मत आहे. यावरती आपलं काय मत आहे आपण कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळू शकता. धन्यवाद.